नमस्कार मंडळी, मी चैताली. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज माझ्या बहिणीकडून ऑर्डर मिळाली थालीपीठ भाजणीची. कल्याणला राहते ती. 2 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर दिली तिने. आपण जेव्हा कुठलाही बिझनेस सुरू करतो तर फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. मला बहिणीने ऑर्डर दिली कारण या ऑर्डरमुळे मला अजून ऑर्डर्स मिळतील थालीपीठ भाजणीचे, म्हणून तिने मला सांगितलं तू मला कुरिअरनेच पाठव. 2 पार्सल आज मला कुरिअर एजन्सीमध्ये नेऊन द्यायचे होते आणि मी पूर्ण पॅकिंग केली. कुरिअरसाठी मी हे बॉक्स किराणा दुकानातून घेऊन आले. होलसेलमधून नाही आणलेत मी आत्ता. किराणा दुकानातनं घेते, त्यांच्या पैसे देऊन घेते. 5 रुपयेला एक बॉक्स देतात ते. त्यांच्याकडनं मी घेऊन ठेवले होते. आणि शिपिंग लेबल मी कॅनवावर बनवते. शिपिंग लेबल मी बनवून ठेवलं होतं आणि प्रिंटआउट पण काढून आणल्या होत्या. दोन्ही बॉक्स मी पॅक केले. फक्त शिपिंग लेबल लावताना थोडी माझ्याकडनं आज चूक झाली. बहिणीची ऑर्डर होती 2 किलो थालीपीठ भाजणीची आणि पुण्याची जी ऑर्डर होती ती 4 किलोची होती. आणि शिपिंग लेबल लावताना थोडी चूक झाली माझ्याकडून. वेगवेगळ्या बॉक्सवरती वेगवेगळे, म्हणजे जे 2 किलोचं पार्सल होतं बहिणीचं त्याच्यावरती कस्टमरचं लावलं गेलं आणि कस्टमरच्या बॉक्सवरती बहिणीचं शिपिंग लेबल लावलं गेलं. तर अशी, म्हणजे लावणारच होती, एक लेबल लावून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मग थांबले. मग ते लेबल काढून टाकलं आणि दुसरं परत प्रिंट काढावी लागली मला, कारण ते थोडंसं फाटलं होतं. बॉक्समध्ये ठेवताना मी थोडं पेपरमध्ये पॅकिंग करून घेते. पेपर ओपन केला पॅकिंगसाठी, पण नजर गेली न्यूजवरती. न्यूज वाचत बसले. नंतर लक्षात आलं आपल्याला लवकरात लवकर पॅकिंग करावी लागेल कुरिअर एजन्सीमध्ये जायला. दोन्ही बॉक्स मी पूर्ण पॅकिंग करून घेतलं. एका बॉक्सवरती शिपिंग लेबल लावून घेतलं आणि दोन्ही बॉक्स घेऊन कुरिअर एजन्सीमध्ये गेले. तिथे दोन्ही बॉक्स ठेवले आणि त्यांना सांगितलं मी प्रिंट काढून घेऊन येते आणि आल्यावर दुसऱ्या बॉक्सवरती लेबल लावून देते. ते ओळखीचेच होते. मग तिथे बॉक्स ठेवले आणि स्टेशनरी शॉपमध्ये जाऊन परत प्रिंट काढून घेऊन आली. त्यांच्याकडे ऑलरेडी मी पाठवलेलंच होतं प्रिंटआउटचा फोटो व्हॉट्सअपवरती. माझ्याकडे कुठलाही मोठा सेटअप नाही आहे. घरातून माझा हा स्मॉल बिझनेस आहे. शिपिंग लेबल बनवण्यासाठी मी कॅनवाचा वापर करते. ऑनलाईनच करते सगळं काम. इंस्टाग्रामवर माझं पेज आहे सुधा फूड्स, चैताली पालकर सुधा फूड्स म्हणून. मी 3 महिन्यांपासून इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकत होते. सुरुवातीला मी बिझनेसबद्दल काहीच इन्फॉर्मेशन नव्हती शेअर केली, कारण मी काही महिने गॅप घेतला होता बिझनेसचा. माझा हात खूप दुखत होता, हातावरती स्ट्रेन आला होता. त्यामुळे काही महिने मी गॅप घेतला होता. दिवाळीपासून मी गॅप घेतला होता आणि आता काही महिन्यानंतर मला माझ्या मैत्रिणीकडून ऑर्डर मिळाली आणि तो व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. तर त्यानंतर माझे व्ह्यूज अचानक वाढायला लागले होते आणि फॉलोअर्स पण वाढले. माझ्यासाठी ही गोष्ट खूप अनएक्सेप्टेड होती, कारण मला वाटलं नव्हतं मी बिझनेसचं जेव्हा शेअर करेल आणि अचानक एवढे व्ह्यूज वाढतील, फॉलोअर्स वाढतील. मी खूपच खुश पण होते आणि शॉकिंग पण होते. मला पुढे नंतर काय सुचत नव्हतं आणि ऑर्डर्स आल्यावर मी कसं हँडल करणार काय वगैरे मला काहीच समजत नव्हतं. पण नंतर हळूहळू थोडं सर्च केलं, माहिती काढली. शिपिंग लेबल कुरिअर कसं पाठवायचं काय ते. लगेच मी पोस्ट ऑफिसमध्ये गेले, कुरिअर एजन्सीमध्ये गेले, तिथून माहिती घेतली. त्यांनी सांगितलं तुम्ही पेनाने जरी लिहून त्याच्यावर लेबल लावलं ना तरी पण चालेल. पण मला कॅनवावरून आयडिया सुचली. मग कॅनवावर मी शिपिंग लेबल बनवायला सुरुवात केली आणि इंस्टाग्रामवरून मला ऑर्डरसुद्धा मिळायला लागले. ऑर्डर मिळाल्या आणि मी त्या ऑर्डर घेतल्या आणि त्यांना पाठवलं. त्यानंतर माझा कॉन्फिडन्स अजून वाढला आणि मी ठरवलं आता थांबायचं नाही, आपण पुढे कंटिन्यू करायचं. तुमच्या आलेल्या सगळ्या कमेंट्सवर मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा की मी पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवू.